पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज प्रवास करणार आहोत आपण चिपळूण टू संगमेश्वर। ॲक्च्युली संगमेश्वरच्या पुढे जायचं उजगावमध्ये, पण खूप दिवसानंतर हा एस-टीचा प्रवास आहे आणि पाहू पुढे कदाचित एस-टी नंतर आपल्याला रिक्षा किंवा दुसरं व्हेकलने जावं लागणार आहे। तर लेट्स सी प्रवास कसा होतो। तर आता आपण उतरलो संगमेश्वरमध्ये। आहे संगमेश्वरचा डेपो। इथून आता आपल्याला पुढे बस पाहावी लागणार आहे, जे आपल्याला उजगावपर्यंत घेऊन जाईल किंवा त्याच्या आधीच सोडेल। तर बघूया कोणती बस भेटते इथे। संगमेश्वरहून कोसुमला जाणारी बस भेटली, तर आता त्या बसमध्ये आहोत आणि कोसुमच्या पुढेही आम्हाला तामाणेपर्यंत प्रवास करायचा आहे। तर सध्या ही बस आपल्याला कोसुममध्ये सोडेल। बघूया पुढे कसे जाता येईल। Few minutes later. तर आता कोसुमवरून तामाणेपर्यंत आम्ही आलो। तिथे बस पटकन भेटली आणि तिथे शूट करायला काही भेटलं नाही। आणि तामाणेवरून आता उजगावला जाण्यासाठी आम्हाला दुसरं व्हेकल नाही, तर फायनली इथून रिक्षा केले। ओळखीचीच रिक्षा आहे। तर आता हा प्रवास असा होता की चिपळूणवरून संगमेश्वर, संगमेश्वरवरून कोसुम, कोसुमवरून तामाणे आणि तामाणेवरून उजगाव। आणि आहे माझा मित्र या प्रवासामध्ये माझ्याबरोबर। Few minutes later. आता डायरेक्टली आपण उजगावमध्ये पोहोचलो संगमेश्वरच्या। आणि बघू शकता इकडे झाडांची लागवड केली होती मित्राने, ते दाखवायला आलो होतो। असा काहीसा माहोल इथला। आणि इथे नवीन कलमालाची लागवड। तर ह्या रिक्षाने आम्ही आलो होतो, कारण तिकडे पुढे यायला बस नव्हती। आणि फायनली पोचलो इथे। इथे बोर्ड लावलं श्रावस्ती, माझा मित्र। आणि हे बौद्धविहार आहे ना, हा स्तंभ आणि हा पूर्ण गाव। जसं की आम्ही प्रत्येक पिंपळाचं एक झाड असतंच, ते काहीच असं दिसतंय। आणि हा इकडे वरती रस्ता जायला, आणि हा इथून खाली देवरुखला जाणारा। छान आहे, फर्स्ट टाइम आलो इकडे, चांगलं आहे इकडे। आणि इथे बौद्ध विहार आहे। आणि कोकणातलं प्रत्येक वेळी जाताना असते एक पाखाडी रस्ता, बौद्ध विहार, त्याच्यासमोर पिंपळाचा वृक्ष हा मोठा। आणि हे आहे बौद्ध विहार। असं काही आतला गाभार यातला विहार काहीसं बंद आहे, त्यामुळे आतमध्ये दाखवू शकत नाही। आणि लाइटिंग चालूच असते की रे दिवस? छोटंच आहे, छान आहे पण। असा परिसर आहे, तिथे ध्वज फडकण्यासाठी। आणि असाच आजूबाजूचा परिसर जिथे लोकांनी शेती केली। आणि हे पिंपळाचं प्रशस्त असं झाड, आणि इतकं मोठं आहे की पूर्ण याच्यावर सावली येत असणार आहे। आणि ही अशी काही उसगावमधली वाडी। हे मित्राचं घर आहे नवीनवालं, आणि आता हे मागचं घर जुनंवालं। आणि इथल्या वाड्यातल्या अजूनही शेती करतात। तर ही
इथे लावणी बघू शकता. म्हणजे वाडीच्या शेजारीच आहे आणि मित्राचे काका आहेत ते शेती करतायत. नांगरणी चालू आहे. बघू शकता इथपर्यंत पाखाड आहेत त्यांच्या. हा पूर्ण असा जंगल एरिया. ॲक्च्युअली इथे पाण्याची टाकी आहे तिकडे चाललो आहे आम्ही. अशी पायवाट आहे. आमच्या बरोबर आहेत ते गावचे दोन मुलं जे मित्राचे काकांचे मुलगे आहेत आणि मी हे माझा मित्र. पप्पांबरोबर आम्ही जायचो तिकडे. पाण्याची टाकी दाखल झाली ह्या जंगलातून. पोरं गाव आले त्यांना काही फरक नाही पडत. हा बघ त्याला कळला तर मोठं झाल्यावर आधी फसवायची. तर आपल्याबरोबर आहेत यश आणि प्रत्युष. ही काजूची बाग आहे. पाणी येतं ही पाणी पोचल्या पण टाकीजवळ. तुझं नाव काय? प्रत्युष. विसरलो होतो. प्रत्युष आणि यश यांच्यावर आम्ही आलोत. आणि ह्या टाकीवरून असा काही परिसर दिसतोय ज्यामध्ये पावसाचे वेगवेगळे डोंगर आहेत. सगळीकडे हिरवळ पसरले आणि इथं काहीसं धुकं साचलं आहे. हे नांदळज. आणि इकडे उभा राहतो सांग मला. अरे उभा राहा समोर उभा राहा. हा असं सांग. हा माहिती दे आता. हा सांग कुठे. दोघंही लागतात. श्रेष्ठ नांदळज. हा ओके ओके. इथून आम्ही आता आलो. ओके. आणि इकडे समोर आंबवली त्या डोंगराच्या पलीकडे. इकडे खाली कोळंबे. आणि ही इथे वाडी कुठली ही खाली आहे ती आपली ही बोधवाडी पूर्ण जिथून आपण आता आलो वरती. आणि ही दुसरी टाकी आहे जिथे प्यायचं पाणी त्यांचं आहे. आणि हा प्रत्युष समाधी घेत आहे. हे अशी गावची मुलं असतात जे छोट्या छोट्या प्रसंगात आनंद शोधतात. त्यातलाच हा आमचा एक पीक आहे. उसगाव तालुका संगमेश्वर. पाणी निघाले परत एकदा परतीच्या मार्गाला. बहुतेक तर ही या साईडला बाग आहे यांची. आणि ही गावची दोन मुलं आणि मित्र माळ त्यांच्यावर आम्ही चाललो फिरत फिरत. हा इथं रोड आहे. इथे रिक्षा. आता आम्ही मधून आलो होतो आणि हा त्यांचा रोड आहे इथपर्यंत येण्यासाठी. म्हणजे पूर्ण बागायत फिरण्यासाठी सुद्धा पाकाडे गेले आहेत. एक चांगली गोष्ट आहे. पण हे थोडं स्लिपरी झालं आहे. अदरवाईज चांगलं गावामध्ये प्रोग्रेस आहे.
असं कसं पण उड्या मारू नका, पावसात जाऊ नका. आणि ग्रामपंचायत आहे, नवीन इमारत आहे जिचं अजून उद्घाटन नाही झालं आहे, उसगाव येथील ग्रामपंचायत. सो फायनली निघालो आहे. जसं की बघितलं हे विहार, आता ह्या मार्गाने आम्ही खाली आलो आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे यांच्या गावाच्या जवळ एस टी होती. आता एक 6 वाजता एस टी आहे, टाईम झाला आहे 5:45. आम्ही तो पकडण्यासाठी आलो आहे. आणि जाताना बघू शकता पाऊस खूप आहे. कोकणातला पाऊस म्हणजे न थांबणारा असतो. ते यांच्या गावाचं एक चांगलं आमच्याच गावासारखं आहे, परंतु फरक एवढंच आहे की यांच्याकडे ॲटलीस्ट एस टी येते तरी, जे आमच्याकडे येत नाही. आणि रोड चांगले आहेत, ते आमच्याकडे नाही येत. तरी या असा होता प्रवास उसगाव इथला. तर इथेच व्हिडिओ थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. आणि आता जी एस टी येईल ना, त्या एस टीनं आता आपण रिटर्न जाणार, कारण ही एस टी आता वर जाईल. देवरूख, उसगाव, बळदवाडी. तर याच एस टीने आपल्याला प्रवास करायचा. कारण तिथं काकांचा मुलगा आहे, त्याने सांगितलं होतं की 5:45 एस टी वर जाते आणि 6 नंतर थांबून 5-10 मिनिटांनी खाली येते. तर चला भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये परत एकदा. हे आहे श्रावस्तीनगर, म्हणजेच बोधवाडी, उसगाव, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी.